आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पियुष गोयल यांनी संसदेत जो अर्थसंकल्प सादर केला त्याबद्दल विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येतात। आपल्यासोबत अनेक मान्यवर या चर्चेत सहभागी होत आहेत आणि या चर्चेत सहभागी होत आहेत। आता आपल्यासोबत अर्थविषयाचे अभ्यासक, पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री राहिलेले आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? इंटरिम म्हणता म्हणता खरं तर बऱ्याच काही गोष्टी सांगून टाकल्या पियुष गोयल यांनी या बजेटमध्ये। हे इंटरिम बजेट याला म्हणायचं का, हे हा एक बराच चर्चेचा विषय होईल, पण हे इलेक्शन बजेट निश्चित आहे। आणि विशेषतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मिनिमम इन्कम गॅरंटीचा जो विषय मांडला आणि काँग्रेस सत्तेत आल्यावर किमान उत्पन्न हमी देईल ही घोषणा केल्यामुळे सरकार एका पॅनिक मोडमध्ये गेलं आणि त्याला उत्तर देण्याकरता काहीतरी केलं पाहिजे म्हणून काही गर्दीत त्यांनी ही 6,000 रुपये वर्ष दरवर्षी 2 हेक्टरच्या आतल्या शेतकऱ्यांना देण्याची योजना जाहीर केलेली आहे। आता हे कसे शेतकरी निवडणार, त्यांच्या खात्यात कसे पैसे भरणार हा एक विषय आहे, पण बहुतेक सरकार त्याबद्दल काहीतरी करेल हे आमचं गृहीत धरू। पण त्यामुळं जो वित्तीय घाटा आहे, जो आपला जो FRBMचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार आपला फिस्कल डेफिसिट किंवा वित्तीय तूट जी आहे ती एका विशिष्ट प्रमाणामध्ये आपण कमी करण्याचा प्रयत्न आत्ताच्या मागच्या सर्व सरकारने, विशेषतः UPA सरकारने केला होता। त्याला कुठेतरी या सरकारने तिलांजली दिलेली आहे आणि कबूल केलेलं आहे की यावर्षीचे जे 3.3% वित्तीय तुटीचं जे टार्गेट होतं ते तर त्यांनी सोडून 3.4% केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी 3% जे टार्गेट होतं ते आता 3.4% असणार आहे। म्हणजे FRBM हा अत्यंत महत्वाचा जो कायदा होता वित्तीय स्थिरता आणण्याकरता, त्याला सरकारने सोडून दिलेलं आहे आणि ही पॅनिक रिॲक्शन आहे राहुल गांधी यांच्या घोषणेला। राहुल गांधी यांनी आम्ही पूर्ण विचार करून सर्वांना, फक्त लहान शेतकऱ्यांना नव्हे तर सर्वांना आम्ही किमान उत्पन्न हमी देऊ असं म्हटलं होतं। आणि या घोषणेमध्ये यामध्ये जो फरक आहे की आता 2 हेक्टरच्या वरच्या शेतकऱ्याला काही मदतीची गरज नाही असं एक सरकारने गृहीत धरलेलं आहे। तेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा तो 2 हेक्टरवाला आहे का कमी का जास्त हे काही फरक पडत नाही आणि त्यामुळं हा एक त्यांनी भेदभाव केलेला आहे। तरी पण शेतकऱ्याच्या खिशात जर काही पडणार असेल तर ते त्याचं स्वागत केलं पाहिजे। आता पैसे कुठून येणार, कसे येणार हा वेगळा प्रश्न आपण बाजूला ठेवूया। दुसरं, या सरकारनं मिडल क्लास करता, मध्यमवर्गीयांच्या करता इन्कम टॅक्समध्ये सूट देऊन पुन्हा त्या वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ती चांगली गोष्ट आहे, कारण जर कमी जे उत्पन्न 5 लाखापर्यंत किंवा 6.5 लाखापर्यंत आता काही कर द्यावा लागणार नाही आणि त्यामुळं जे अतिरिक्त उत्पन्न मध्यमवर्गीयांच्या खिशात राहील त्यातून ते खर्च करतील, कन्झम्पशन वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल असं एक त्यामध्ये अंदाज बांधण्यात आलेला आहे। त्यामध्ये काही वाद असायचं कारण नाही। 2 गोष्टी यामध्ये मला प्रामुख्याने मांडायच्यात। अजूनही पंतप्रधान आणि सर्व वित्तमंत्री शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही 7 वर्षात दुप्पट करू ही घोषणेचा त्यांनी काही अजून पुनरुच्चार पुन्हा केलेला आहे। 2015 साली ही घोषणा झाली होती आणि 2022 पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं म्हटलं होतं। तर साधं जर गणित केलं तर दुप्पट करणं म्हणजे 100% वाढवणं, 7 वर्षात 100% वाढवायचं झालं तर दरवर्षी किमान 11% कृषी उत्पन्नात वाढ झाली पाहिजे। मोदी सरकारच्या 4 वर्षामध्ये सरासरी कृषी उत्पन्नाची वाढ 2% पेक्षा कमी आहे। महाराष्ट्रात तर गेल्या वर्षी कृषी उत्पन्नात वाढ झालीच नाही, उलट 8% घट झालेली आहे। तरी पण अजून सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू हा घोषवाक्य त्यांचं चालू आहे। हे टोटली फसवणूक आहे, हे काही शक्य होणार नाही। अनऑर्गनाइज सेक्टरला पेन्शन देण्याची योजना आहे। बोला सर। असंघटित क्षेत्राला जी पेन्शन देण्याची योजना आहे ती देखील एक इलेक्शन प्रॉमिस आहे। ती कशी अंमलात आणणार आहे? 15,000 उत्पन्न असणाऱ्याला
पेन्शनचा लाभ दिला जाईल, ती पण कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन आहे. म्हणजे 100 रुपये कर्मचाऱ्याला द्यावे लागतील, कामगाराला द्यावे लागतील, मग सरकार त्यामध्ये काहीतरी 14% टाकेल वगैरे. ह्या ज्या गोष्टी आहेत, आता मुळातच असंघटित क्षेत्रातल्या लोकांना, शेतमजुरांना काही ठराविक चेकनी काही पैसे मिळत नाहीत आणि त्याचं उत्पन्न किती आहे हे तुम्ही कसं गृहीत धरणार, आणि त्यातून तुम्ही 100 रुपये किंवा जे काही घेणार आहे तुम्ही ते कसे गृहीत धरणार, नंतर मग ही योजना कशी अंमलात आणणार आहे याबद्दल अजिबात स्पष्टता नाहीये. आणि त्यामुळे ही इलेक्शनची घोषणा आहे ही अंमलात येणार नाही. बरं, माधव भांडारी सर, जे आता पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप नोंदवले याच्याबद्दल तुम्हाला काही मांडायचं आहे? आक्षेप नोंदवल्याबद्दल काही मांडण्याचं कारण नाही, कारण ज्या पद्धतीच्या या योजना मांडलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने या योजनांना प्रतिसाद मिळतोय त्या पाहिल्यानंतर काँग्रेसकडून आणि अन्य विरोधी पक्षांकडून या योजनांबद्दल शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न होणं, लोकांच्या मनामध्ये काही संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या आक्षेपांबद्दल मला काही म्हणायचं नाही. फक्त चव्हाण साहेबांना एक मी आठवण करून देतो, त्यावेळेला चव्हाण साहेब नव्हते परंतु त्यांचेच मुख्यमंत्री होते सुशीलकुमार शिंदे. निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं इलेक्ट्रिक बिल 0 करतो असं म्हणून 0 रकमेची बिलं पाठवली होती आणि निवडणूक झाल्याबरोबर ज्यांना 0 रकमेची बिलं पाठवली होती त्यांच्याकडून दंडासकट बिलं वसूल केली होती. आणि दुसऱ्या आपल्याच एक प्रदेशाच्या अध्यक्षा प्रभाताई राव यांनी जाहीरनाम्यामध्ये केलेल्या घोषणेबद्दल असं म्हटलं होतं की ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्यामुळे हा आमचा स्वभाव नाही. आम्ही ज्या योजना देतो, जाहीरनाम्यामध्ये ज्याचा उल्लेख करतो त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. ज्या पेन्शनचा उल्लेख आता चव्हाण साहेबांनी केला त्या पेन्शनचा मुद्दा हा आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. भांडारी सर, पण 6,000ची रक्कम तुम्हाला फार कमी नाही वाटत? हा मुद्दा जो आहे तोही आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे मांडत आलो होतो तेच प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचे आम्ही प्रयत्न केले. पण भांडारी सर, ज्या पद्धतीची शेतकऱ्याची आवश्यकता असते, अगदी जसं तुम्ही म्हणालात की त्याला शेतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी घ्यायला या 6,000 रुपयांची मदत होईल, पण जो मुद्दा मिलिंद मुरुगकर यांनी मांडला, पृथ्वीराज चव्हाणही आता तोच मुद्दा मांडतायत, हे 6,000 रुपये हे फारच अत्यल्प आहेत असं चव्हाण सरांचं म्हणणं आहे. तुम्हाला नाही असं वाटत की 6,000 रुपयात काहीच नाही होऊ शकत आज? मी मगाशीच सांगितलं की आपण शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनांमध्ये अनुदान वेगवेगळ्या पद्धतीने देत असतो. म्हणजे मगाशी वाघमारे साहेबांनी शेतीच्या अवजारांचा मुद्दा उपस्थित केला. आपण शेतीची विविध अवजार, अगदी ठिबक सिंचनापासून ट्रॅक्टरपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अवजार ही वेगवेगळ्या पद्धतीने अनुदानामध्ये देत असतो. आपण बियाण्यावरती अनुदान देतो, आपण खतांवरती अनुदान देतो, त्याशिवाय आपण आता ही मदत सुरू करतो. त्यामुळे शेतकऱ्याला सर्व पद्धतीने ज्या पद्धतीने मदत करणं शक्य आहे त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न सरकारने चालवलेला आहे. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं तसं की एकदा आपण योजना तर सुरू केली, आपण एक मुद्दा तर मान्य केला, आता त्याच्यामध्ये वाढ करणं, वाढवणं हे आपल्या हातात राहतं, केव्हाही करता येतं. ठीक आहे. चव्हाण सर, याला जोडून मला तुम्हाला आणखीन 2 प्रश्न हे शेतीच्या संदर्भातनं विचारायचे आहेत, कारण तुम्ही महाराष्ट्राचा उल्लेख केलात आणि देशाच्या एकूण शेती उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा हा निश्चितपणे महत्त्वाचा आहे. पण गेल्या वर्षी दुष्काळाचा फटका बसला, आत्ताचं जे वर्ष हंगाम संपतो आहे त्याच्यातही आपल्याला दुष्काळाचा फटका बसतोय. तुम्हाला असं वाटतं की सरकारनं या दोन्ही गोष्टींचा आणि आगामी काळातल्या संभाव्य गोष्टींचा विचार करता अधिक काही बृहद किंवा सविस्तर विचार करायला हवा होता? सरकारनं या बजेटमध्ये असा विचार केलेला नाही शेतकऱ्याचा. म्हणजे गायींच्या करता राष्ट्रीय कामधेनू आयोग म्हटलंय, पण जसं तुम्ही म्हणालात की त्याच्यात अजून तरी स्पष्टता येत नाहीये की नेमकं हे काय असणार आहे आणि कसं असणार आहे. काय झालं की शेतकऱ्याच्या बद्दल जी 500 रुपये महिना किंवा 6,000 रुपये वार्षिक मदत देण्याचा जो निर्णय आहे किंवा जी घोषणा आहे ती एक घाईगर्दीमध्ये केलेली घोषणा आहे आणि ती राहुल गांधींच्या घोषणाला एक उत्तर देण्याकरता म्हणून आहे. यामध्ये कुठेतरी वैचारिक स्पष्टता बिलकुल नाही आहे. आणि मला वाटतं की सरकारनं, राहुल गांधींनी जी योजना मांडलेली आहे ती आमचं सरकार राहिल्यावर ती आम्ही अंमलात आणू, पण त्यामध्ये मूळ कल्पना काय आहे की एक मिनिमम इन्कमची आपण कल्पना मान्य करायची आणि मग सगळ्यांना जो फरक असेल त्याचं उत्पन्न आता किती आहे आणि त्या मिनिममपर्यंत पोहोचण्याकरता जेवढी मदत द्यावी लागेल तेवढी द्यायची, अशी ती कल्पना ही अत्यंत क्रांतिकारी कल्पना आहे. आणि त्या कल्पनेला काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं आणि मग शेतकऱ्यांना कुठंतरी समाधान मिळवून द्यायचं म्हणून केलेलं आहे. ही काही अंमलात आणणंही पहिल्यांदा अवघड आहे
आणि जर दर महिन्याला किंवा दर 4 महिन्याला 2,000 रुपये मिळाले तर ते कुठं खर्चले जातील आणि कसे त्याचा उपयोग शेतीचं पण चव्हाण सर, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यामध्ये होईल का याबद्दल शंका आहे. त्यामुळे हे अत्यंत मदत आहे, याने काही फार मोठा फरक पडणार नाही. आणि खरं म्हणजे 2 हेक्टरच्या आतल्या शेतकऱ्यांच्या कथा आहे, म्हणजे 3 हेक्टरवाल्याला काही त्रास नाही आहे, तो अगदी आबाद आहे, तो समाधानी आहे, खुशीत आहे, असं गृहीत धरणे चुकीचं आहे. यामध्ये काहीतरी वेगळा मूलभूत विचार करायला पाहिजे होता, तो सरकारने केलेला नाही. पण चव्हाण सर, तुम्ही असं म्हणताय की राहुल गांधींनी हे सांगितल्यानंतर घाईघाईनं सरकारनं ही योजना आखली, पण म्हणजे जेव्हा तुम्ही घोषणा करता तेव्हा ती अभ्यासपूर्ण आणि आता सरकारनं केली तेव्हा ती घाईघाईनं केलेली, हे असं कसं काय पटायचं? नाही, आमच्या योजनेमध्ये आणि आमच्या घोषणेमध्ये यामध्ये मूलभूत फरक आहे, तो लक्षात घ्या. खरं म्हणजे आम्ही जी योजना केली होती तशा प्रकारे आणली असती तर आम्ही त्याचं स्वागतच केलं असतं. आमची कल्पना काय की सर्वांना, ग्रामीण आणि शहरातल्या सर्व गरिबांच्या करता मिनिमम इन्कम गॅरंटी आहे, म्हणजे त्याचं किमान उत्पन्न दारिद्र्य रेषेखाली वर यावं याकरता देण्याची ही कल्पना आहे. आणि त्यामध्ये अंमलात आणताना आम्ही त्याचं सुद्धा गणित करू आम्ही जाहीरनामा मांडताना, पण तशा दृष्टीने काही पावलं टाकायला पाहिजे होती. हे 2 हेक्टरच्या आतल्या शेतकऱ्यांना काहीतरी देऊन त्यातून काही मूलभूत फरक पडेल असं नाही आहे. जेव्हा दुष्काळ पडतो, जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, ती 2 हेक्टरपर्यंत मर्यादित राहत नाही. आणि त्यामुळं खरं म्हणजे ही जी घोषणा केलेली आहे ती एका दृष्टीनं गेल्या 4 वर्षामध्ये कृषीविषयक सर्व योजना सबसेल फेल ठरलेल्या आहेत, त्याचं एक ऍडमिशन आहे, याचा कबुली आहे. पण चव्हाण सर, तुमची जी योजना होती ती सुद्धा काही किमान मदत करण्याची होती आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती सगळ्यात छोट्या शेतकऱ्याला तर मदतीची आवश्यकता असते. मध्यम आणि जो मोठा शेतकरी, अधिक जागा ज्याच्याकडे आहे, शेत ज्याच्याकडे आहे, त्या शेतकऱ्याला एवढ्या छोट्या मदतीची गरज नसते. छोट्या शेतकऱ्याला जास्त मदत लागते ना. नाही, कसं आहे की जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा छोटा किंवा मोठा यामध्ये काही फरक होत नाही, सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. अगदी द्राक्ष बागायतदारापासून ते मोसंबी बागायतदार असेल किंवा कोरडवाहू शेतकरी, सगळ्यांनाच त्रास होतो. म्हणून आमची जी कल्पना आहे त्यामध्ये प्रत्येकाला एका किमान उत्पन्नाच्या पातळीपर्यंत आणायचं, म्हणजे छोटा असे, मोठा असो, शहरी असो. आता या योजनेमध्ये फक्त शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे, ती चांगली गोष्ट आहे की छोट्या शेतकऱ्यांचा काहीतरी मिळेल, पण त्यातल्या त्यात इतर शेतकऱ्यांना नाही. आता कोरड पाऊस पडत नाही तिथं 3 हेक्टर 4 हेक्टर सुद्धा विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे, तर क्षेत्र मोठं आहे, परंतु त्यांनाही काही मदत मिळणार नाहीये. आणि शहरी गरिबांच्या करता काहीच नाही केलेलं. म्हणून आमची जी कल्पना आहे मिनिमम बेसिक इन्कमची, त्याचा विचार केला गेला पाहिजे, त्याच्यावर राष्ट्रीय चर्चा झाली पाहिजे. आणि ही योजना जी सरकारची आहे ती अंमलात आणण्याकरता अडचणी आहेत, त्यामध्ये शंका नाहीये, पण त्यानंतर आपण सर्वसाधारण सार्वत्रिक अशी पद्धतीच्या दिशेने गेलं पाहिजे, असं आमचं ठाम मत आहे. भांडारी सर, तुम्हाला पटतंय पृथ्वीराज चव्हाण जे म्हणतात ते? नाही, चव्हाण साहेब ज्या किमान उत्पन्न वाढवण्याच्या संबंधात बोलतायत ती नेमकी त्यांची काय योजना आहे काही त्यांनी कुठे ठेवलेलं नाही. म्हणजे त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा काही त्याचं विस्ताराने विवेचन केलंय, त्या योजनेची मांडणी केली असं माझ्या तरी ऐकिवात नाही. आता आम्ही शेतकऱ्यांना जी काही मदत देऊ करतो आणि त्याचबरोबर कामगारांना सन्मान वेतन देऊ केलं, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख हा आमचा 2014च्या जाहीरनाम्यामध्ये आहे. त्यामुळे एक विशिष्ट विचार करून त्याच्याबद्दलचं निश्चित चिंतन करून आम्ही ह्या योजना सुरू केल्या, त्या पद्धतीने आम्ही अंमलात आणल्या. आणि 5 एकरच्या खालच्या शेतकऱ्याला जेव्हा आपण एखादी योजना देऊ करतो तेव्हा जवळजवळ आपण, चव्हाण साहेबांना सुद्धा खरं याची कल्पना आहे की 5 एकराखालचा शेतकरी हा जवळजवळ 80% शेतकरी आहे. त्याच्यावरचा शेतकरी जो आहे त्याच्यापेक्षा जास्त भूधारणा असलेल्या शेतकऱ्याची संख्या किती आहे हे माझ्यापेक्षा चव्हाणांना जास्त माहिती आहे. त्यामुळे चव्हाण साहेबांचा आक्षेप जो आहे ते काँग्रेसचे नेते या भूमिकेतून त्यांचा आक्षेप आहे आणि तो असणं स्वाभाविक आहे. मला त्याबद्दल काही त्याच्याबद्दल मला काही तक्रार असण्याचं कारण नाही. परंतु या योजनेमध्ये, या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य शेतकरी, छोटा शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, छोटा मध्यमवर्गीय ज्याचं उत्पन्न वर्षाकाठी 2 लाख 3 लाखाचंच आहे, महिन्याला 10, 12, 15 हजार रुपये कमावणारा जो माणूस आहे त्याचा सुद्धा विचार या अर्थसंकल्पामध्ये केलाय.
जो शारीरिक श्रम करायला वयामुळे आता अक्षम आहे, म्हणजे तो वयामुळे निवृत्त झालाय, त्याला शारीरिक श्रम करता येत नाहीत, असा जो कामगार मजूर आहे त्याचा सुद्धा विचार या अर्थसंकल्पामध्ये केलाय. खऱ्या अर्थाने तळागाळातल्या माणसाचा विचार करणारा अर्थसंकल्प म्हणून या अर्थसंकल्पाकडे आपण बघितलं पाहिजे. आपण याच्यावर चव्हाण सरांची प्रतिक्रिया घेणार आहोत. चव्हाण सर बोला. नाही, एक मला एवढंच म्हणायचं आहे की भंडारे साहेब म्हणतात की या दोन्ही कल्पना आमच्या 2014च्या जाहीरनाम्यामध्ये होत्या. आता ह्या जर 2014च्या जाहीरनाम्यामध्ये होत्या तर त्या अंमलबजावणी करायला 4.5 वर्ष आपण का लावली? आता निवडणुका फक्त 1 महिना त्याला अवकाश आहे आणि तुम्हाला त्या निवडणुकापर्यंत वाट तुम्ही पाहिली ना. आता फक्त निवडणुका येणार आहे म्हणून आपण या घोषणा करतोय, तरी काय हरकत नाही, लोकांना ते लक्षात येईल. आता 2 हेक्टर शेतकऱ्याबद्दल मदत करण्याबद्दल माझा काहीच आक्षेप नाही आहे. चांगली गोष्ट आहे, 2 हेक्टरच्या शेतकऱ्यांना 500 रुपये महिना मिळतील असं आपण गृहीत धरू. पण आता भूमिहीन शेतमजुराचं काय आणि मोठ्या शेतकऱ्याचा विषय सोडून देऊ, अर्बन पुअरचं काय, नागरी भागातल्या गरिबांच्याबद्दल हे काहीच केलेलं नाही, तरी हरकत नाही, ती आम्ही आल्यावर करू. परंतु एक तर माझा आक्षेप असा आहे की आपण या योजना आमच्या जाहीरनाम्यात होत्या असं म्हणताय, पण तुम्ही 4.5 वर्ष लागली त्याबद्दल काही ठोस पावलं टाकायला ना. आता महिनाभराचा अवकाश आहे, आचारसंहिता लागताना त्या कधी अंमलात येतील वगैरे, त्यामुळे निवडणुकीच्या फक्त सवंग लोकप्रियतेच्या घोषणा आहेत. अनऑर्गनाइज सेक्टरला आपण पेन्शन देणार आहात, ती अंमलात कशी आणणार याबद्दल काही स्पष्टता नाही आहे. 15,000 उत्पन्न, मग त्यांनी 18व्या-19व्या वर्षी जर 100 रुपये कॉन्ट्रीब्यूट करायला सुरुवात केली तर त्याला 3,000 रुपये 60 वर्ष वयाला मिळतील. कल्पना चांगली आहे, पण नुसती कल्पना आहे, ही अंमलात कशी आणणार? बरं, एक अगदी छोटासा ब्रेक घेऊया. अगदी काही क्षणांचा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकच्या नंतर हेही मान्यवर आपल्यासोबत असणार आहेत. मिलिंद मुरुगकर आपल्यासोबत आहेत, चंद्रशेखर नेने आपल्यासोबत या चर्चेत सहभागी आहेत, अर्चना भिंगारडे आहेत आणि यासोबतच आणखीनही काही महत्त्वपूर्ण तज्ज्ञ, काही अभ्यासू लोक आपल्यासोबत या चर्चेत असणार आहेत. विजय जावंदी आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.